हॅलो एव्हरीवन, रंग आपुलकीच्यामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्लॉगची सुरुवात सकाळचीच केली आहे गाईज. आणि मी आज बनवत आहे भरलं वांगं. हे बघा, आणि मेन म्हणजे मी कुकरमध्ये बनवत आहे. तर वांगे असं चिरून असं पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे त्यामध्ये असलेला तुरटपणा जातो. आणि मग नंतर असं त्यातलं चांगलं पाणी निथळून मसाला भरायचा. त्यामध्ये अर्धा मसाला मी भाजून घेते आणि अर्धा वांग्यांमध्ये भरायला ठेवला आहे. सगळ्या वांग्यांमध्ये मसाला चांगला भरायचा, म्हणजे मसाला भरल्याने वांग्यांमध्ये चव उतरते मसाल्याची आणि वांगी चांगली चव लागतात. तर बघू शकता वांगी किती छान टवटवीत आहेत, ताजे वांगे. त्यामुळे मी म्हणलं भरलं वांगच बनवावं म्हटलं. असं चांगलं पाणी निथळून वांग्यांमध्ये भरायचं मसाला. सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेते आता मी. आणि कुकरमध्ये ना गाईज वांगं चांगलं शिजलं पण जातं. आणि कुकरमध्ये बनवलं ना गाईज वांग्याचा पूर्ण अर्क उतरतो रश्शामध्ये. मसाला आणि वांग्यांचा फ्लेवर वाढतं अजून कुकरमध्ये बनवून. तुम्ही एकदा बनवाल तर नेहमी असंच बनवाल बघा तुम्ही. मी एकदा बनवलं होतं, तेव्हापासून मी कुकरमध्येच बनवते. जास्तीत जास्त कुकरमध्येच बनवते. आणि सकाळच्या गडबडीमध्ये कुकरमध्ये बनवलेलं बरं पडतं. लगेच होतं एक शिट्टीमध्ये. चांगली शिजतात पण वांगी, कारण वांग्यांना शिजायला वेळ लागतो. त्यामुळे कुकरमध्ये चांगलं शिजतं पण. आणि पूर्ण असं मसाला रश्शामध्ये त्याची मसाल्याची आणि वांग्याची पण चव उतरते. त्यामुळे मला आवडतं असं कुकरमध्ये बनवायला. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. असं मसाला भाजला चांगला. आता ही बदलेली वांगी टाकायची मसाल्यामध्ये. हे बघा किती छान झालं आहे. आणि आता आपल्याला किती रस्सा हवा आहे तसं पाणी ॲड करायचं आणि शिट्टी व्हायला ठेवायचं. आणि आता त्यासोबत खाण्यासाठी मेथीचा पराठा बनवते. मेथीचा चपातीसोबत पण छान लागतं, पण मी भैयासाठी बनवते मेथीचा पराठा, कारण तो वांगं खात नाही आहे. त्यामुळे आता तर दिली होती, कुठं टाकलं खाली पडले भैया. आणि असा पहिला छोटा पराठा मी अग्निदेवतेला म्हणजे गॅसवर ठेवते. रोजच आहे माझं गाईज, हे नेहमीच करते मी. आणि बैयाला पीठ दिल्याशिवाय चपाती भाकरी काही होत नाही रोजच. आणि इकडे भरलं वांगं पण होत आहे बघा. एक शिट्टी झाली कुकरची. आणि थोडंसं अर्धा मिनिट ठेवते आणि मग काढते. अहोंची भातासाठी कशी गडबड चालू आहे बघा इकडे. त्यांना रश्शामध्ये वांग्यासोबत भात आणि चपाती असं खायला आवडतं. त्यासाठी म्हणत आहेत बघा. दुसरी शिट्टी व्हायच्या आत मी कुकर काढलाय बघा, कारण जास्त शिजेल दुसरी शिट्टी जर झाली तर. आणि हे बघा आपलं वांगं तयार आहे. किती छान शिजले आणि तरी पण नाही गेली बघा. कुकरमध्ये केलं आहे तरी. अहो आणि भैया जेवण करून ते दोघे पण गेले आता. भरलेलं वांग, आंबाडीची भाजी आणि खरडा आहे आज जेवणामध्ये. तर चला मी पण जेवण करू. आंबाडीची भाजी आणि ठेचा मी अगोदरच बनवलेलं आहे. वांग बघा किती छान शिजलं आहे. एकदा असं बनवून खाल तर परत असंच बनवाल तुम्ही पण कुकरमध्ये. वांगा आणि गरमागरम भात तर विचारूच नका, इतकं भारी लागतं. पारंपरिक आणि आपला महाराष्ट्रीयन पदार्थ आहे हा. काय आहे कसं आहे ते. तर गाईज लहान मुलं सुरुवातीला सायकल शिकताना त्यांना बॅलन्स राखणं कठीण जातं. त्यासाठी हे 2 सपोर्टिव्ह व्हील्स लावायचे, म्हणजे त्यांना थोडासा कॉन्फिडन्स येतो, पडण्याची भीती कमी होते आणि सायकल चांगली चालवायला शिकतात. त्यामुळे हे 2 सपोर्टिव्ह व्हील्स लावत आहेत अहो सायकलला. या 3 चाकांची छोटी सायकल तर भैया आता चांगली चालवते, रोडवर पण चालवते. मी दाखवलं आहे तुम्हाला व्लॉगमध्ये. आणि आता 2 चाकांची सायकल चालवायला त्याला शिकवायचं आहे, म्हणून आहो त्यासाठी हे असेंबल करत आहेत 2 सपोर्टिव्ह व्हील्स. म्हणजे कसं पडू नये आणि त्याला असं चालवण्याचा कॉन्फिडन्स यावा त्यासाठी. आणि ही जुनी सायकल आहे. या सायकलवरती तो चांगला शिकला ना मग त्याला नवीन सायकल घ्यायची.
अगोदर यावरती प्रॅक्टिस करायचे, म्हणून हे चालू आहे आता. तर हे बघा असं असेंबल करायचं. हे 2 सपोर्टिव्ह व्हील सोबतच हे सगळं सामान मिळालं आहे. ही सगळी असे अटॅचमेंट करून मग मी तुम्हाला दाखवते फायनल लुक पण, म्हणजे कसं चालते सायकल. चाक आहे खेळायचं. पप्पा जसं करत आहे तसं भैयाला पण करायचं आहे, म्हणून तो कसं करत आहे बघा. आता हा नट काढायचा मधला चाकांचा, हा बघा, आणि मग हे अटॅच करायचं सायकलचं हे सपोर्टिव्ह व्हील्स दोन्ही साईडनी. Like a subtle thrill, shadows dance on the windowsill. Concrete dreams in the glow collide. आता सायकलला उभा करून हाईटनुसार असेंबल करायचं सपोर्टिव्ह व्हील. थांब भैया, अरे थांब थांब, लावायचं थांब. असेंबल करणं चालू आहे तोपर्यंतच भैयाला बघा सायकल खेळायची, बसायला बघायला सायकलवरती. आता भैयाला सायकल खेळायला आवडत आहे त्यामुळे असं करत आहे. तर गाईज असं बसवलं, आतमध्ये बसवली ती प्लेट तरी हालत आहे असं वाटत आहे यावरनं. आणि वरनं बसवल्यावरती बघा आता वरनं बसवल्यावर बघा नट बसत नाहीये, फिट करता येत नाहीये प्रॉपर. हे बघा त्यामुळे हे ब्रॅकेट आहे ते आतनच बसवायचं आहे असं मला वाटत आहे, पण आऊन ते काढूनच टाकलं आणि असंच फिट करत आहेत बघा. पण असं केल्यावर पण काय होतं ते पण बघा गाईज. हे बघा गाईज ब्रॅकेट न बसवता बसवल्यावरती हालत आहे, व्हील हालत आहेत बघा, फिटिंग झाली नाही आहे प्रॉपर. त्यामुळे ते ब्रॅकेट बसवणं गरजेचं आहे आणि त्या ब्रॅकेटला आतमधनं बसवायचं आहे. हे बघा असं बसवायचं आहे गाईज. असं बसवल्याने सपोर्टिव्ह व्हील हलणार नाहीत आणि फिटिंग पण प्रॉपर राहणार आपली. हे बघा आता म्हणजे फिटिंग बरोबर बसते. भैया ग बसतो चालू नको. सुरुवातीला काहीच आम्ही आतनंच बसवलेलं, पण त्या ब्रॅकेटचं तोंड समोरच्या बाजूला केलेलं, ते आतल्या बाजूला करायचं म्हणजे प्रॉपर फिटिंग बसती आणि व्हील हलणार नाही. आता हे बघा प्रॉपर फिट झालं आहे सपोर्टिव्ह व्हील. चांगलं टाईट करत आहेत आहो. आता असंच दुसऱ्या बाजूला पण बसवायचं. हे अगोदरचं काढायचं आणि यावरती आता हे व्हील बसायचं आहे. पलीकडचं पकडून ठेवलं आहे म्हणजे पलीकडचं हलू नये म्हणून. आणि हे बघा असं काढत आहेत, खूप टाईट आहे हे. आणि तिकडे बघा भैयाचं कसं कलाकारी चालू आहे. आता बघा दोन्हीकडे सपोर्टिव्ह व्हील बसवून झालेत आणि भैयाचं बघा कसं चालू आहे, ऑइल करत आहे आणि आहोंची फिटिंग चालू आहे. भैया बघा किती क्यूटपणे करत आहे
त्याला पण काय तर करावं असं वाटत आहे. सारखं काय ना काय करण्याचा प्रयत्न करतो भैया कसा. ऑइल करत आहे बघा, ऑइलिंग करत आहे सगळीकडे ग बाई माझं सोनं. आता हो सीट खाली घेणार आहेत कारण भैयाच्या हाईटला बरोबर मॅच करायचे, म्हणजे कसं त्याला पाय पोचावे त्याचे पायडलपर्यंत, त्यासाठी सीट खाली घेत आहेत बघा. हे बघा खाली घेतली अशी, आणि याला आता फिटिंग करायचं. हा नट काढून त्याला खाली घेतलं, वरती होती सीट. आता त्या नटाला परत फिटिंग करायची म्हणजे हलू नये. हे भैया सगळा हात घाण व्हायला लागलाय, राहू दे ना. भैया बसा, चालवा सायकल. आता बसून चालवा जरा सायकल, बघू कशी चालते. बस. आणि हे पायडल लावतो की. हा. जाऊ द्या, चालवा. हे तिथं पाय कुठं ठेवलं. तर हे बघा गाईज, आता हे प्रॉपर बसले आहेत आणि भैया बघा कसा सायकल चालवतोय. पहिल्याच ह्याच्यात त्याला जमत आहे. तर नाही घे, तर नाही घे. स्टँडिंग लाईन, स्टँडिंग लाईन, स्टँडिंग लाईन, स्टँडिंग लाईन. ए अरे खाली कुठे नेतोय. हां तिथे स्टँडिंग लाईन. इथे बनव, इथे बनव ना. किती मोठी लाईन बनवतोय भैया. व्हेरी गुड, व्हेरी गुड. किती मोठी लाईन बनवतोय.